निसर्ग शाळा दिनांक 15 मार्च 2026. आजचा विषय आहे ओढ्याची सहल. सध्या प्रचंड उकाडा जाणवतो आहेच, तरीही यावेळी ओढ्याची सहल करायची ठरले. पावसाळ्यामध्ये ज्या ओढ्यावर गेलो होतो त्याच ओढ्यावर आज आम्ही पोहोचलो. त्यावेळी काय दिसत होते आणि आता काय दिसते यांच्यातला फरक मुलांना विचारला. पावसाळ्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी, हिरवेगार गवत, रुजून आलेली रानफुले, बेडूक, सरडे मोठ्या प्रमाणात दिसत होते. आज मात्र थोडीशी माती, वाळलेल्या गवताच्या काड्या आणि काही काटेरी झुडपे दिसली. हा कातळाचा भाग आहे. कातळावर मातीचे प्रमाण थोडं असतं, त्याच्यामुळे चिखल जरी झाला तरी तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत नाही. जवळच काटेरी वनस्पतीची झाडी दिसली. मुलाने तिथे आपला मोर्चा वळवला. बघतो तर हिरवी, थोडी काळी करवंदे लगडलेली होती. हिरव्या करवंदांना पुसटशी गुलाबी छटा दिसत होती. येत्या काही दिवसातच ही करवंदे काळीभोर होणार याचे संकेत मिळत होते. त्यातली काही काळी झालेली करवंदे मुलांनी काढली, खाऊन बघितली. अतिशय गोड करवंदे चवीला लागत होती. आम्ही जरा पुढे गेलो तर तिथे वडाच्या प्रवर्गातले एक झाड होते. त्याची पाने साधारणतः वडासारखीच होती, परंतु थोडी पातळ होती. त्या झाडालाही पारंब्या होत्या. मुलांनी पारंब्यावर झोके घेतले. वडाच्या प्रजातीतील अनेक झाडे आपल्या कोकण भागात दिसतात असे दुर्गा मॅडम यांनी सांगितले. आम्ही हळूहळू ओढ्याच्या दिशेने पुढे गेलो. आता तिथे दगड दिसत होते. खोलगट भाग दिसत होता. थोडेसे गुळगुळीत झालेले कातळ पण दिसत होते. हे काळ्या रंगाचे दगड सुमारे 5 कोटी वर्षापासून इथे आहेत अशी माहिती मॅडमने दिली. माणूस पृथ्वीवर येण्या अगोदर कोट्यावधी वर्षे ही माती, हे दगड पृथ्वीवर आहेत. प्रत्येक ऋतूचे वैशिष्ट्य असते, त्यामुळे कुठलीही जमीन ही निरुपयोगी नसते. ती जपणे खूप महत्वाचे आहे. निसर्ग शाळेची वेळ कधीची संपून गेली होती. दिवस मोठा असल्यामुळे संधी प्रकाश होता. मुलांना परत आपण करवंदे खायला येऊया असे सांगत निसर्ग शाळेची सांगता झाली.